मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो हा व्हिडिओ ना तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो हा व्हिडिओ ना प्रत्येक पुरुषाने प्रत्येक मुलग्याने हा व्हिडिओ बघतला पाहिजे म्हणजे पाहिजे मित्रांनो. कारण मित्रांनो आज ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना अशी 3 कामं मी तुम्हाला सांगणार आहे. होय मित्रांनो, अशी ना 3 कामं मी तुम्हाला सांगणार आहे. जी 3 कामं ना तुम्ही काय करा माहिती आहे का, की तुम्ही ती 3 कामं कोणत्या पण बाई सोबत तुम्ही ती करून बघा. त्याने काय होतं माहिती आहे का मित्रांनो, की मित्रांनो जर आपण ना ती 3 कामं आपल्या बायको सोबत किंवा आपल्या गर्लफ्रेंड सोबत, म्हणजे जी बाई ना आपल्या आयुष्यामध्ये आहे, जी बाई ना म्हणजे आपल्याला आवडते, तर मित्रांनो तिच्यासोबत ना ती 3 कामं तुम्ही जर केलात ना तर ती बाई किंवा ती मुलगी म्हणजे ती तुमची ना दासी बनेल, ती तुमची ना गुलाम बनेल. आता मित्रांनो गुलाम बनेल, दासी बनेल, ह्याचा अर्थ काय होतो की मित्रांनो ती बाई ना तुम्हाला कधी सोडून जाणार नाही. ती बाई ना तुम्हाला गमवण्यापासून ती घाबरेल, म्हणजे ती तुमच्यासोबत ना कायमची एकनिष्ठ ती राहणार. ती तुम्हाला कधी सोडून जाण्याचा विचार ती करणार नाही. म्हणजे मित्रांनो ती 3 कामं केली ना तर आपण कोणत्या पण बाईला आपल्या मुठ्ठीमध्ये तिला आणू शकतो, तिला आपल्या इशाऱ्यावर आपण तिला नाचवू शकतो. तर मित्रांनो ती 3 कामं ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो जर तुम्हाला ना एखाद्या बाईला तुम्हाला जर तुमची दासी तिला बनवायची असेल, तिला जर तुमची गुलाम तुम्हाला बनवायची असेल, तिला जर तुम्हाला ना आपल्या इशाऱ्यावर तिला नाचवायचं असेल आणि तुम्हाला असं वाटतं की तिने मला कधी सोडून जाऊ नये, तर मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा काय करा माहिती आहे का, की तुम्ही त्या बाईच्या इच्छा आणि तिच्या गरजा पूर्ण करायला सुरुवात करा. काय बोललो मी? आय रिपीट वन्स अगेन मित्रांनो, एकदम लक्ष देऊन ऐका की मित्रांनो तुम्ही ना त्या बाईच्या इच्छा आणि तिच्या गरजा पूर्ण करायला सुरुवात करा. त्याने काय होतं माहिती आहे का मित्रांनो, की मित्रांनो जर एखादा पुरुष ना एखाद्या बाईच्या इच्छा आणि तिच्या गरजा पूर्ण करत असेल ना तर मित्रांनो ती बाई ना त्या पुरुषाच्या आपूनच त्याच्या मुठ्ठीमध्ये ती येऊन जाते मित्रांनो. म्हणजे तो पुरुष ना भले दिसायला कसा का असे ना, भले तो पुरुष ना तिच्यासोबत कसा का वागे ना, म्हणजे त्या गोष्टीला ना ती बाई इग्नोर करायला ती सुरुवात करते. कारण त्या बाईला काय वाटतं की म्हणजे तो पुरुष ना भले कसा का असे ना, पण तो पुरुष ना माझ्या इच्छा आणि माझ्या गरजा पूर्ण करत आहे. आणि जर मी त्या पुरुषाला डिच केलं, म्हणजे जर मी त्या पुरुषाला सोडून गेले किंवा मी जर त्या पुरुषाला धोका दिला, तर म्हणजे माझ्या इच्छा आणि माझ्या गरजा पूर्ण करणारा मला कोण असा परत भेटेल का? आणि जर भेटला म्हणजे तर तो म्हणजे असा असेल का? असं म्हणजे मित्रांनो त्या बाईच्या ना डोक्यामध्ये असंख्य प्रश्न त्या बाईच्या डोक्यामध्ये निर्माण होतात मित्रांनो. आणि त्यामुळे मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, की जर एखादा पुरुष त्या बाईच्या इच्छा आणि तिच्या गरजा पूर्ण करत असेल ना तर तो पुरुष भले तो बाईसोबत ना कसा का वागे ना, भले त्या पुरुषाने ना त्या बाईला शिव्या घातल्या, भले त्या पुरुषाने ना त्या बाईवर हात उचलला, तरी पण मित्रांनो ती बाई ना त्या पुरुषाला सोडून जाण्याचा विचार ती कधी स्वप्नात पण आणत नाही मित्रांनो. कारण त्या बाईला हेच वाटतं की जर मी ह्याला सोडला तर माझ्या इच्छा आणि माझ्या गरजा पूर्ण करणारं कोण आहे, असं त्या बाईला वाटतं मित्रांनो. आणि त्या मुद्द्यामुळे ना ती बाई कसं पण करून ॲडजस्ट करते आणि त्या पुरुषासोबत ना ती कायमची राहते मित्रांनो. म्हणजे एका अर्थाने ती बाई ना आपल्या इच्छा आणि आपल्या गरजांसाठी त्या पुरुषाची दासी ती बनते आणि त्या पुरुषाच्या इशाऱ्यावर ती नाचायला सुरुवात करते मित्रांनो. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो तुम्ही काय करा माहिती आहे का, की ज्या बाईला तुम्हाला तुमची दासी तिला बनवायची असेल, तुम्हाला त्या बाईला ना आपल्या इशाऱ्यावर तिला नाचवायचं असेल, तर मित्रांनो तुम्ही काय करा माहिती आहे का, की मित्रांनो तुम्ही ना त्या बाईच्या सर्व गुप्त गोष्टी, त्या बाईचे सर्व सिक्रेट, म्हणजे मित्रांनो त्या बाईच्या ना अशा काही गुप्त गोष्टी असतील ज्या गुप्त गोष्टी ना लोकांना अजिबात माहीत नाही आहे. म्हणजे मित्रांनो त्या बाईचे ना सर्व सिक्रेट, त्या बाईच्या ना दुखत्या नसा तुम्ही मित्रांनो जाणून घ्या. त्याने काय होतं माहिती आहे का मित्रांनो, की मित्रांनो जर तुम्ही ना एखाद्या बाईच्या सर्व गुप्त गोष्टी तुम्ही जर जाणून घेतलात तर मित्रांनो त्या बाईला ना एक प्रकारची तिला भीती वाटते. म्हणजे तिला वाटतं की जर मी ह्या पुरुषाला धोका दिला किंवा जर मी ह्या पुरुषाला सोडून गेले तर हा पुरुष ना सर्वांसमोर मला नागडं करू शकतो. आता नागडं करू शकतो याचा अर्थ काय होतो, की म्हणजे माझ्या ज्या गोष्टी ना ज्या लोकांना
सर्वांना माहीत नाही आहे तर त्या गोष्टींना हा पुरुष जग जाहीर सर्वांना करू शकतो. म्हणजे ज्या गोष्टींना मी अजूनपर्यंत लपवलेल्या होत्या त्या गोष्टींना सर्व जग जाहीर त्या गोष्टी होऊ शकतात अशी भीती ना त्या बाईला वाटते मित्रांनो. तर मित्रांनो त्यामुळे पण ना ती बाई अशा भीतीपोटी त्या पुरुषाला सोडून जाण्याचा विचार करत नाही. त्या बाईला असं वाटतं की जाऊ दे ना, म्हणजे हा पुरुष ना कसा का वागे ना, पण जर मी ह्याला सोडून गेले आणि जर ह्याने माझ्या पाठीमागे म्हणजे सर्व गोष्टी ओपन केल्या तर मी ना तोंड दाखवायच्या लायकीची मी राहणार नाही. आणि मित्रांनो त्यामुळे ना ती बाई त्या पुरुषाची गुलाम बनते आणि त्या पुरुषाच्या इशाऱ्यावर ती नाचायला सुरुवात करते मित्रांनो. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्ही ना त्या बाईला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तिला मदत करा. काय बोललो मी? तुम्ही त्या बाईला ना प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तिला मदत करा आणि त्या बाईची ना जास्तीत जास्त काळजी तुम्ही घ्यायला सुरुवात करा. त्याने मित्रांनो काय होतं माहिती आहे का की मित्रांनो जर तुम्ही एखाद्या बाईला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तिला जर मदत करत असशीला, जेव्हा जेव्हा ना ती बाई कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेममध्ये जेव्हा जेव्हा ती फसते तेव्हा तेव्हा तुम्ही सर्वात पुढे जाता आणि त्या बाईला ना त्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही तिला मदत करता, तर मित्रांनो त्याने काय होतं माहिती आहे का की त्या बाईला वाटतं की हा पुरुष ना कसा का असेना पण वेळेला मला उपयोगी येतो. मी जेव्हा जेव्हा ना कोणत्या प्रॉब्लेममध्ये जेव्हा जेव्हा मी फसते ना तेव्हा तेव्हा हा पुरुष मला उपयोगी येतो आणि माझी ना काळजी पण घेतो असं त्या बाईला वाटतं मित्रांनो. आणि मित्रांनो असं त्या बाईला वाटल्यावर ना ती तुमच्या बाकीच्या गोष्टी ती इग्नोर करते आणि ती बाई ना एक प्रकारे तुमची दासी तुमची नोकर ती बनते मित्रांनो. आणि ती तुम्हाला कधी ना सोडून जाण्याचा विचार ती करत नाही, कारण तिला पण भीती वाटते की जर मी ह्या पुरुषाला सोडलं तर म्हणजे असा मला मदत करणारा, वेळेला उपयोगी येणारा आणि माझी काळजी घेणारा असा कोण मला दुसरा भेटेल की नाही. अशा भीतीमुळे ना ती बाई तुम्हाला ती कधी सोडून जाण्याचा ती विचार पण आपल्या डोक्यामध्ये कधी आणत नाही मित्रांनो. तर मित्रांनो ही 3 कामं ना केल्यावर तुम्ही कोणत्या पण बाईला आपल्या मुठ्ठीमध्ये तिला आणू शकता आणि त्या बाईला ना आपल्या इशाऱ्यावर तुम्ही तिला नाचवू शकता. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.